परब्रह्म मूर्तीचा स्वामी स्वरूपा निजानंद साकारला जो अरूप शुचित्वे स्वयं लाजविले नभाया नमस्कार माझा गुरुस्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील 3ऱ्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी नित्यपाठ चिंतनिका या लेखाचा भाग 14. ज्ञानभक्ती समन्वय, ओवी क्रमांक 94 ते 96. आता गीता एका वैदिक मंत्रानं संपूर्ण जीवनदृष्टी देत आहे. मंत्रात ज्ञानाचं संपूर्ण सार अल्पाक्षरात सामावलेलं असतं. मंत्राचा केवळ पुनः पुन्हा उद्घोष न करता पुनः पुन्हा मनन करायचं असतं. विज्ञानाची अनेक सूत्र अल्पाक्षरात गुंफलेली असतात. ते एका अर्थानं मंत्रच होत. म्हणजे पाणी किंवा हे ऊर्जेचं सूत्र अल्पाक्षरात ज्ञान साठवलेलं आहे. त्याप्रमाणे वैदिकांनी ओम तत्सत या मंत्रात संपूर्ण जीवनदृष्टी सामावून टाकली. ओम म्हणजे परब्रह्म आणि परब्रह्माला मुळात नाव नाही. जन्माला आलेल्या बाळाला नाव नसतं, पण बारशाला नामकरण झालं की त्या नावानं तो ओ देतो. तसंच परब्रह्माला ओम असं वेदांनी नाव ठेवलं. आता ओमचा उच्चार केला की परब्रह्म साथ देतं. सारं दृश्य विश्व या परब्रह्मापासूनच प्रकाशित होतं, दिसू लागतं. विश्वनिर्मितीला गीतेनं कर्म म्हटलंय. निसर्गः कर्म संज्ञितः. कर्म म्हणजे स्वभावे, जाणे विश्वाकार संभवे. तत् म्हणजे ते म्हणजे कर्म परब्रह्मालाच अर्पण केलं. ओंकारे आरंभिले ते तत्कारे समर्पिले. समजा मीठ पाण्याला अर्पण केलं तर मीठ नाहीसं होतं, पण पाण्याला खारटपणा येतो. त्या रूपानं ते शिल्लक राहतं. तसंही हे समर्पण नाही, तर आपोआप पाण्यात पाण्याचा थेंब सहज एकरूप व्हावा तद्वत सारं कर्म ब्रह्मरूपच आहे हे दर्शवण्यासाठी सद शब्द आहे. सदकारानं ते म्हणजे कर्म प्रशस्त झालं, व्यापक झालं, ब्रह्मरूप झालं. सर्व कर्म ज्ञानात म्हणजे परब्रह्मात समाप्त होतं. या मंत्रानं एका बाजूनं विज्ञान सूचित होतं. आदितत्व ब्रह्म आहे, सारं विश्व ब्रह्मातूनच निर्माण झालं आहे. विश्वनिर्मिती ही स्वतंत्र माया प्रकृती दिसते, ती पुनश्च ब्रह्मात समर्पण होत आहे आणि ही सारी प्रक्रिया ही ब्रह्मातच घडत आहे. हा सारा प्रकार एका दृष्टांतानं समजावून घेऊया. सागर एकच एक असतो, पण या सागरातच शीत आणि उष्ण असे प्रकार निर्माण होतात. ते प्रवाह परस्पर विरुद्ध गुणधर्माचे म्हणजे शीत आणि उष्ण असे असतात. त्यांचा उगम सागरातच होतो. त्यांचे प्रवाह असतात, ते सुस्पष्ट दिसतात, तरीही ते प्रवाह सागरातच असतात. मिळतात तेही सागरालाच. इतकं असून उगम प्रवाहनी मिलन सारं सागरातच असतं.
दृष्टांत स्पष्ट करायचा झाला तर सागर हे परब्रह्म आहे. शीतोष्ण प्रवाह ही विश्वनिर्मिती आहे. सागर हे ओम स्वरूप, मिलन हे तत्स्वरूप नि संपूर्ण एकात्मता ही सत्स्वरूप असं समजावं. याचाच अर्थ असा की विश्वनिर्मितीने विश्वाचं समर्पण म्हणजे विलिनीकरण हे एकात्मतेवरील दर्शन आहे. हे ओम तत्सत या मंत्रानं सूचित होतं. या मंत्राचा जप करावयाचा, याचा अर्थ जीवनात याचं अखंड भान ठेवायचं आहे. हे जीवन एकात्मतेतून निर्माण झालं आहे. या जीवनात एकात्मतेचा व्यवहार आहे आणि हे जीवन एकात्मतेत विलीन होणार आहे. जीवनविषयक सारी दृष्टी आली. जीवनाच्या सर्व समस्या सोडवताना ही विश्वाची एकात्मता आणि ज्ञानमयता दृष्टी आड करावयाची नाही, परंतु आपल्या देहात्मवृत्तीनं, आपल्या अहंभावानं नि आपण विश्व नि परमात्मा भिन्न आहोत या अज्ञानजन्य भूमिकेनं समस्या सुटत नाहीत. म्हणून आधी आपला अहम विश्वात्मक परमतत्वात विलीन करून टाकावा. भगवंत म्हणतात, सुवर्णमणी सोन्याला शरण यावा किंवा कल्लोळ पाण्याला शरण यावा, त्याप्रमाणे हे धनंजया तू मला शरण ये. मुळातच तू नि मी एक आहोतच. तुझ्या अज्ञानानं तुला ही एकात्मता जाणवत नाहीये, ते अज्ञान दूर कर. असा तू माझ्याशी तादात्म्य पावलास की तू माझंच स्वरूप बनून माझी भक्ती करशील. या ज्ञानानं एकात्मता आणि भक्तीचा आनंद एकाच वेळी उपभोगता येईल. हाही विचार चटकन ध्यानात येणार नाही. मी होऊनी माते सेवणे आहे आयते, हे कसं शक्य आहे? अनेक विद्वानांना वाटतं की भक्तीचा व्यवहार द्वैतातच शक्य आहे. अद्वैत प्रस्थापित झालं तर कोण कोणाची नि कशी सेवा करणार? परंतु इथं माऊली मी होऊनी या शब्दानं अद्वैत म्हणजे ज्ञान सांगत आहेत नि सेवणे आहे आईते या शब्दांनी भक्ती सांगत आहेत आणि हे रहस्यही हाती येतं असंही म्हणत आहेत. ज्ञानेश्वरीच्या शेवटी शेवटी माऊलीनं द्वैत न मोडता केले आपणा ऐसे असे शब्द वापरलेत. याचा अर्थ द्वैत कायम ठेवून आपणा ऐसे केले म्हणजे अद्वैत प्रस्थापित केले असे मोठे रहस्यमय शब्द वापरले आहेत. म्हणजे द्वैत आणि अद्वैत ही एकाच वेळी एकाच स्थानी दर्शवली आहेत. द्वैताद्वैत सरीसे एकवटती. द्वैत आणि अद्वैत एकाच वेळी कसं अनुभवता येईल असा प्रश्न पडू शकतो. त्यासाठी माऊलीनं फार मार्मिक दृष्टांत दिला आहे. माऊली म्हणते, गंगा सागरास मिळाल्यानंतरही तिचा वेग राहतो. ती सागरास मिळालेली असते, परंतु प्रवाह ती गंगा नि शांत तो सागर असं द्वैत आणि अद्वैत यांचंही अद्वैत असतं. इथं एकात्मता हे ज्ञान म्हणजे अद्वैत नि प्रवाह ही भक्ती. असं मी होऊनी माते सेवणे आहे आईते. हा विचार आणखी एका पद्धतीनं समजावून घ्यायला हवा. जीवाचं उद्धरण झालं आहे आणि शिवाचं अवतरण झालं आहे. त्यांच्या मिलन भूमिकेला योग म्हणतात. जीव शिव दोन्ही बैसोनी ऐक्यासनी. माऊली नाथ संप्रदायात दीक्षित आहे. नाथ संप्रदायात हा योग संप्रदाय आहे. माऊली परब्रह्मात विलीन होण्याचं केवळ अद्वैत सांगत नाही, द्वैतही सांगत नाही, अद्वयानंद म्हणजे दोन मिळून एक असं सांगते. इथे कल्पना अशी आहे की अर्जुनानं आपला अहंभाव भगवंतात पूर्णपणे समर्पण करून टाकावा, म्हणजे भगवंत त्याच्या व्यक्तिमत्वात उतरेल. म्हणजे अर्जुनाचा अहंभाव संपलेला असला आणि भगवंत त्याच्या व्यक्तिमत्वात उतरला की जणू
व्यक्तिमत्व एक ठिणगी बनून जाईल. तिथं प्रकाशमयता आहे, पण अल्पताही आहे. हा तो नित्य सत्वस्थ अहम. हा अहम तेजोमय असतो. या अहमला तेज असल्यानं तोच सोहम म्हणू शकतो. सोहम तेजे, सूर्याला ओवाळावे, तसं हे भक्त भगवंताचं नातं असतं. आता अर्जुनात उतरून भगवंतच युद्ध करणार आहेत, कारण धर्मसंस्थापना करणं हे त्यांच्या जीवनाचंच उद्दिष्ट असल्यानं ते या धर्मसंग्रामात उतरणारच आहेत. पण लोकांना दिसायला अर्जुन युद्ध करताना दिसेल, वास्तविक अर्जुन निमित्त मात्र आहे. आता तो युद्धच करणार नसल्यानं, तो भगवंताची शक्ती म्हणून जाणार असल्यानं त्याला पापपुण्याचा स्पर्श लागणार नाही. त्यानं सर्व व्यक्तिगत धर्म म्हणजे भाव, भावना, विकार, कल्पना पूर्णपणे टाकलेले आहेत. भगवंताला शरण गेल्यानं त्याचं कर्म ही भगवंताची इच्छा, ज्ञान, क्रिया असणार आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा लेखातला भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.